कायदेविषयक प्रक्रिया म्हणजे आपण पहिल्यांदाच म्हटलं की संसद हे आपलं कायदा मंडळ आहे, तिथं कायदा बनण्याचं काम चालतं. तर हा कायदा कसा बनतो, त्याची प्रक्रिया काय, हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर आता कोणताही कायदा होण्यापूर्वी तो कायदे मंडळाने पास करणं आणि त्याला राष्ट्रपतीची संमती असणं गरजेचं आहे. म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांनी त्या कायद्याला मान्यता देणं गरजेचं आहे. तो आवश्यक अशा बहुमताने पारित झाला पाहिजे आणि त्यानंतर राष्ट्रपतीची त्यावर स्वाक्षरी झाली पाहिजे. अशा पद्धतीनं त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊ शकतं. म्हणजे काय, तर एखादा कायदा करायचा असेल तर संसदेमध्ये आधी विधेयक मांडावं लागतं आणि त्या विधेयकाचं संसदेने मान्य केल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडे जाऊन त्याची स्वाक्षरी होते आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मग आता या विधेयकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या विषयाबद्दलचा कायदा करण्यासाठी वेगवेगळे विधेयके मांडले जातात. सर्वसाधारण जे कायदे केले जातात त्यासाठी सर्वसाधारण विधेयक हे संसदेमध्ये मांडलं जातं. त्यासाठी एक वेगळी प्रक्रिया दिलेली आहे. त्यानंतर ज्या काही आर्थिक बाबी आहेत, मग त्या आपल्या देशाचा निधी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे की ज्याच्यामध्ये सरकारचा पैसा जमा होतो, त्यामधूनच सरकार वेगवेगळ्या योजनांसाठी पैसा खर्च करतं, ते वेगवेगळे निधी असतील, देशामध्ये असणारी कर व्यवस्था असेल त्याच्या संबंधीच्या तरतुदी असतील, किंवा आपला देश कर्ज घेतो कर्ज देतो याबाबतच्या तरतुदी असतील. तर अशा आर्थिक महत्त्वाच्या तरतुदींच्या बाबतीत जे काही कायदे करायचे तर त्यांच्या विधेयकांना धनविधेयके म्हटलं जातं आणि त्यांच्यासाठी ते पारित करण्याची एक वेगळी प्रक्रिया देण्यात आलेली आहे. तसंच काही वित्त विधेयके असतात. म्हणजे धनविधेयकामध्ये जे विषय आहेत ते विषय त्याबरोबरच सर्वसाधारण कायद्यातले विषय असे मिळून काही विधेयके असतात, त्यांना वित्त विधेयके किंवा फायनान्स बिल्स म्हटलं जातं. तर अशी ही विधेयके असतात. आणि सगळ्यात शेवटी चौथा प्रकार आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती विधेयके. लक्षात आलं. तर ज्या विधेयकामार्फत घटनेमध्ये दुरुस्ती करणारा कायदा केला जातो त्याला आपण म्हणतो घटना दुरुस्ती विधेयक. तर असे विधेयकांचे 4 प्रकार आहेत. एक सर्वसाधारण विधेयक, दुसरं धनविधेयक किंवा त्याला मनी बिल असं म्हटलं जातं, तिसरं वित्त विधेयक आणि चौथं घटना दुरुस्ती विधेयक. आणि या प्रत्येक विधेयकाच्या बाबतीत वेगवेगळ्या तरतुदी संसदेमध्ये आहेत. म्हणजे मी म्हटलं की साधारणपणे आधी संसदेची मान्यता आणि नंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, यानंतर तो कायदा बनतो. मग आता या 4 प्रकारचे जे विधेयके आहेत त्यांची आपण एक तुलना करूयात. म्हणजे कशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलच्या तरतुदीमध्ये फरक आहे तो आपल्याला लक्षात येईल. तर आपण तो एका चार्टच्या स्वरूपामध्ये त्याची तुलना करतोय. 4 भाग करतो आपण त्याचे. सर्वसाधारण विधेयक, धनविधेयक, त्यानंतर वित्त विधेयक आणि त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक. आता इथं लक्षात घ्या की वित्त विधेयकामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. वित्त विधेयक प्रकार 1 आणि वित्त विधेयक प्रकार 2. तर त्या कॉलममध्ये आपण पुन्हा 2 कॉलम करतोय आणि अशा पद्धतीने आपण याची थोडक्यात तुलना करूयात मग कसा फरक आहे ते. तर आता लक्षात घ्या की पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हे विधेयक कुठे मांडता येतं. तर सर्वसाधारण विधेयक जे आहे ते संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये मांडता येतं. लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये तुम्ही सर्वसाधारण विधेयक मांडू शकता. धनविधेयकाच्या बाबतीत मात्र हे विधेयक फक्त लोकसभेतच मांडता येतं. लक्षात आलं, हा फरक आहे धनविधेयक आणि सर्वसाधारण विधेयकात. पुन्हा आता वित्त विधेयकाच्या बाबतीत जर विचार केला तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यातलं वित्त विधेयक प्रकार 1 हे फक्त लोकसभेत मांडता येतं, राज्यसभेमध्ये ते मांडता येत नाही. परंतु वित्त विधेयक प्रकार 2 हे विधेयक मात्र लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही तुम्ही मांडू शकता, दोन्ही गृहामध्ये कुठेही मांडता येतं. शेवट आहे ते म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. हे विधेयक देखील कोणत्याही गृहामध्ये मांडता येतं. मग आता याच्यावरून पहिला मुद्दा जो आपण पाहिला की विधेयक कुठे मांडता येतं, तर त्यामध्ये सर्वसाधारण विधेयक दोन्ही गृहामध्ये मांडता येतं. तसंच घटना दुरुस्ती विधेयक देखील दोन्ही गृहामध्ये मांडता येतं. धनविधेयक आणि वित्त विधेयक प्रकार 1 हे विधेयक फक्त लोकसभेतच मांडता येतात. तर वित्त विधेयक प्रकार 2 हे विधेयक मात्र दोन्ही गृहामध्ये मांडता येतं. तर अशा पद्धतीनं हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. मग कळलं की विधेयकाच्या प्रकारानुसार हा विधेयक कुठे मांडायचं यामध्ये फरक आहे. त्यानंतर मग यातला दुसरा घटक घेऊन आपण तुलना करूयात, ती म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते का.
म्हणजे एखादं विधेयक संसदेमध्ये मांडण्याच्या आधी राष्ट्रपतीची त्याला शिफारस आवश्यक असते का? तर सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत अशी शिफारस आवश्यक नसते. तसेच धनविधेयकाच्या बाबतीत मात्र राष्ट्रपतीची पूर्व परवानगी किंवा शिफारस आवश्यक असते. म्हणजे विधेयक संसदेच्या लोकसभेमध्ये मांडण्याच्या आधी राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते धनविधेयकाच्या बाबतीत. वित्त विधेयक प्रकार 1 आहे, त्याच्या बाबतीत ही राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते. परंतु वित्त विधेयक 2 जे आहे त्याच्या बाबतीत अशी परवानगीची गरज नसते. तसंच घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीतही अशी आवश्यकता नाही. तर लक्षात आलं. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सर्वसाधारण विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक तसंच वित्त विधेयक प्रकार 2 यांच्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक नाही. धन विधेयक आणि वित्त विधेयक प्रकार 1 या 2 विधेयकांसाठीच फक्त राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते. कशासाठी? ते विधेयक मांडण्यासाठी. त्यानंतर संयुक्त बैठक. संयुक्त बैठकीबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे की एखाद्या विधेयकावरती जेव्हा दोन्ही गृहामध्ये मतभेद होतात तेव्हा संयुक्त बैठक घेतली जाते आणि संयुक्त बैठकीच्या बहुमताने निर्णय घेतला जातो. तर सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद आहे. परंतु धनविधेयक किंवा घटनादुरुस्ती विधेयक यांच्या बाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद नाही. धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक ही दोन्ही विधेयके दोन्ही गृहांनी स्वतंत्रपणे मंजूर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आता धनविधेयका बाबतीत राज्यसभेला अधिकारच नाही, तो फक्त लोकसभेलाच आहे. त्याच्यामुळे धनविधेयक हे लोकसभेने पारित करणं गरजेचं आहे. राज्यसभेमध्ये त्याच्यावरती फक्त चर्चा होते. आणि घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत मात्र लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनीही त्याला स्वतंत्रपणे मान्यता दिली पाहिजे. तिथे संयुक्त बैठक घेता येत नाही. तर अशा पद्धतीनं धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक यांच्या बाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद नाही. बाकी मग सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयक मध्ये दोन्ही प्रकारची वित्त विधेयके यांच्या बाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद आहे. तिथे जर वाद निर्माण झाला तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावून त्या बैठकीच्या म्हणजे दोन्ही गृहांच्या एकंदरीत सभागृहाचे जे काही सदस्य असतील त्यांच्यामध्ये बहुमत घेऊन ते विधेयक पारित करू शकतात. त्यानंतर राज्यसभेच्या अधिकाराबाबतचा मुद्दा. तर सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला समान अधिकार आहे, परंतु तिथे संयुक्त बैठकीची तरतूद असल्यामुळे विशेष परिस्थितीमध्ये राज्यसभेला समान अधिकार नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, सर्वसाधारण विधेयकाच्या बाबत जर राज्यसभेचा अधिकार विचारात घेतला तर तो कसा आहे? साधारण आहे. कसं काय? कारण लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही गृहापैकी कोणत्याही गृहामध्ये ते साधारण विधेयक मांडता येतं. तसंच राष्ट्रपती त्याला शिफारस आवश्यक नसते. त्याच्यामुळं लोकसभा आणि राज्यसभा यांना सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत समान अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आपण या आधीच्या मुद्द्यात पाहिलं की सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद आहे. आणि संयुक्त बैठकीमध्ये काय होतं? लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य एकत्र बसवले जातात आणि त्यांचं बहुमत घेतलं जातं. परंतु इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकसभेचं जी सदस्य संख्या आहे ती राज्यसभेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये जर पक्षाला किंवा लोकसभेला जर त्या विधेयकाच्या पाठीमागे जर लोकसभेचं बहुमत असेल खूप जास्त प्रमाणात, तर जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात लोकसभा आणि राज्यसभा, तर त्यांचं बहुमत घेताना लोकसभा राज्यसभेवरती अधिकार गाजवू शकते किंवा राज्यसभेवरती प्रभावी ठरते. म्हणून ह्या संयुक्त बैठकीच्या तरतुदीमुळे त्या परिस्थितीत मात्र राज्यसभेला लोकसभेपेक्षा थोडंसं दुय्यम स्थान मिळतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभा हे साधारण परिस्थितीत समान अधिकार आहेत, परंतु संयुक्त बैठकीसारख्या विशेष परिस्थितीत राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम स्थान आहे. लक्षात आलं? धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला लोकसभेच्या तुलनेत दुय्यम स्थान आहे. कारण का? धनविधेयक फक्त लोकसभेतच मांडता येतं. राज्यसभेला धनविधेयकावरती मतदान करण्याचा देखील अधिकार नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की धनविधेयकाच्या बाबत राज्यसभेला अधिकार नाही. साधारण विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला लोकसभेसारखाच अधिकार आहे. विशेष परिस्थितीत राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम अधिकार. धनविधेयकाच्या बाबतीत मात्र राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम अधिकार आहे. त्यानंतर
वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2 या दोन्ही बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे. त्याच्यामुळे तिथे राज्यसभेला लोकसभेइतकंच अधिकार असला तरी संयुक्त बैठकीच्या बाबतीत मात्र राज्यसभा थोडीशी दुय्यम ठरते. त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत मात्र राज्यसभा आणि लोकसभा हे समान पातळीवर आहेत. तिथे घटना दुरुस्तीची तरतूद देखील नाही आणि तिथे घटना दुरुस्ती तरतूद तर नाहीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक हे लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही गृहात मांडता येतं. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये घटना दुरुस्ती विधेयकाचा विचार केला तर लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचं समान अधिकार आहेत असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण थोडक्यात तुलना जर केली तर आपल्याला ही अशा पद्धतीनं आढळते. ते म्हणजे सर्वसाधारण विधेयक कोणत्याही गृहामध्ये मांडता येतं, तसंच त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असत नाही आणि तिथे संयुक्त बैठक जी आहे तिची तरतूद असते जर वाद निर्माण झाला तर. आणि साधारण परिस्थितीमध्ये राज्यसभेला देखील समान अधिकार असतो लोकसभेच्या. त्यानंतर धन विधेयकाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर धन विधेयक फक्त लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेत मांडता येत नाही. तिथे राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते तर संयुक्त बैठकीची तरतूद धन विधेयकाच्या बाबत नाही. आणि राज्यसभेच्या अधिकाराचा विचार केला तर धन विधेयकाच्या बाबत राज्यसभेला अधिकार नाही मतदानाचा देखील. वित्त विधेयकाचा विचार करताना वित्त विधेयक प्रकार 1 हे फक्त लोकसभेतच मांडता येतं, तर प्रकार 2 हे लोकसभा किंवा राज्यसभा याच्यामध्ये मांडता येऊ शकतं. त्यानंतर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी ही वित्त विधेयक 1 ला आवश्यक असते. वित्त विधेयक प्रकार 2 आहे त्याला आवश्यकता नाही. त्यानंतर संयुक्त बैठक जी आहे ती या दोन्ही विधेयकाच्या बाबतीत घेतली जाऊ शकते. तसंच साधारण परिस्थितीत राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीने अधिकार असतो, पण जेव्हा संयुक्त बैठक घेतली जाते तेव्हा विशेष परिस्थितीत राज्यसभा लोकसभेपेक्षा दुय्यम ठरते. सगळ्यात शेवटी घटना दुरुस्ती विधेयक आहे की ज्याच्या बाबतीत ते दोन्ही गृहामध्ये मांडता येऊ शकतं. राष्ट्रपतीची पूर्व परवानगी त्याला आवश्यक नसते. संयुक्त बैठकीची देखील तरतूद घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबत नाही. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे या एकमेव विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला लोकसभेच्या बरोबर अधिकार आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची विधेयके आहेत त्यांच्याबाबत ज्या तरतुदी आहेत त्यांच्यामध्ये कसा फरक आहे ते आपण पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला कायदा कसा पारित केला जातो हे पाहायचं आहे. म्हणजे एखादा विधेयक मांडल्यानंतर त्याचा कायदा कसा बनतो हे आपल्याला पाहायचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या की कोणतंही विधेयक जेव्हा एखाद्या गृहामध्ये मांडलं जातं, मग ते लोकसभा असू द्यात किंवा राज्यसभा असू द्यात, तर त्या गृहामध्ये ते पारित होईपर्यंत 3 टप्प्यातून जातं. मग ते 3 टप्पे कोणते आहेत तर त्याला म्हणतो आपण पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन. मग पहिल्या वाचनामध्ये ते विधेयक फक्त त्याची सभागृहाला ओळख करून दिली जाते. म्हणजे जो सदस्य एखाद्या गृहामध्ये विधेयक मांडणार आहे तो त्या विधेयकाचं नाव आणि त्याचा उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह एवढंच सांगतो आणि त्याच्यावरती सर्वसाधारण अशी चर्चा त्या दिवशी घडून येते. तर या 2 गोष्टी पहिल्या वाचनाच्या टप्प्यामध्ये घडतात. लक्षात आलं? पहिल्या वाचनामध्ये काय होतं तर जो सदस्य विधेयक मांडणार आहे तो त्या विधेयकाचं नाव आणि त्याचे उद्देश सांगतो आणि त्याच्यावरती सभागृहामध्ये साधारण चर्चा घडून येते. हे 2 टप्पे आपल्याला या पहिल्या वाचनामध्ये आढळून येतात. आता हा टप्पा झाल्यानंतर दुसरं वाचन असतं की ज्याच्यामध्ये त्या विधेयकामध्ये दिलेल्या प्रत्येक कलमावरती सविस्तर चर्चा होते. म्हणजेच थोडक्यात काय तर जी काही कोर महत्वाची चर्चा असते ती दुसऱ्या वाचनाच्या टप्प्यामध्ये होते. परंतु आता या आधी म्हणजे दुसरं वाचनावरती चर्चा होण्याच्या आधी देखील गृह काही पर्याय निवडू शकते. मग ते पर्याय कोणते तर एक म्हणजे ते थेट चर्चेसाठी घेऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे ते चिकित्सा समितीकडे पाठवू शकते. म्हणजे संसदेच्या वेगवेगळ्या समिती असतात त्यापैकी एक चिकित्सा समिती की जी समिती विधेयकाबद्दलची चिकित्सा करते. म्हणजे त्या विधेयकामध्ये काय आहे, त्या विधेयकामधल्या तरतुदी काय, त्याच्यावरती आपली मते, तर एकंदरीत अशा स्वरूपाची चिकित्सा करण्याचं काम ही चिकित्सा समिती करत असते. आणि मग गृह या समितीकडे हे विधेयक पाठवू शकते किंवा
निवड समितीकडे देखील ते विधेयक पाठवू शकते. निवड समिती देखील या चिकित्सा समितीप्रमाणेच एक संसदीय समिती असते की जी विधेयकाची निवड करण्याचं काम करते. म्हणजे एखादं विधेयक जेव्हा गृह त्या निवड समितीकडे पाठवतं तेव्हा त्या समितीमध्ये त्या विधेयकावरती चर्चा केली जाते. आता ही निवड समिती जी असते ती दोन्ही गृहांची मिळून बनलेली असते. म्हणजे दोन्ही गृह जे आहेत त्या दोन्ही गृहातले सदस्य या निवड समितीमध्ये असतात. त्याच्यामुळे निवड समितीकडे जेव्हा विधेयक पाठवलं जातं तेव्हा दोन्ही गृहाच्या विचारासाठी ते घेतलं जातं. म्हणजे दोन्ही गृहातले सदस्य निवड समितीमध्ये असतात ते त्याच्यावरती विचार करून आपला अहवाल देतात आणि मग त्या अहवालाच्या जोरावरती किंवा त्या अहवालाच्या आधारावर दुसरं वाचन सुरू होतं. त्यानंतर आणखी एक पर्याय गृहाकडे असतो ते म्हणजे गृह विधेयक जनतेच्या विचारासाठी खुलं करू शकतो. म्हणजे जनतेच्या विचारासाठी ते विधेयक प्रकाशित करू शकतं आणि मग त्याच्यावरती जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या जातात की त्या विधेयकामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यावरती जनतेचं काय मत आहे किंवा त्याच्यावरती काही बदल जनता सुचवते का, तर त्या प्रतिक्रिया स्वीकारल्या जातात आणि त्यासाठी काही वेळ दिला जातो. आणि मग या सगळ्या पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय जे आहे ते गृह निवडतं. म्हणजे एकतर ते विधेयक थेट विचारासाठी घेतं दुसऱ्या वाचनासाठी किंवा मग ते निवड समितीकडे पाठवू शकतं किंवा चिकित्सा समितीकडे पाठवू शकतं किंवा जनतेसाठी खुलं करू शकतं. आता यापैकी जर कोणत्याही समितीकडे पाठवलं किंवा जनतेच्या विचारासाठी पाठवलं तर त्या समितीचा अहवाल आल्यानंतर किंवा जनतेच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मग दुसऱ्या वाचनासाठी ते विधेयक घेतलं जातं. आणि हे जे दुसरं वाचन आहे ते एकदम सविस्तर असतं. त्यामध्ये प्रत्येक कलमावरती चर्चा केली जाते आणि प्रत्येक कलमावरती गृहामध्ये मतदान घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर ते विधेयक एकदम सविस्तरपणे चर्चेला घेतलं जातं आणि त्याच्यावरती मग प्रत्येक एक भाग हा मतदान घेऊन मान्य केला जातो, पारित केला जातो. आणि हा सगळ्यात जास्त काळ चालणारी चर्चेचा टप्पा असतो विधेयकाच्या बाबतीत दुसरं वाचन. अशा पद्धतीनं अख्खं विधेयकामधल्या प्रत्येक कलमाच्या तरतुदी चर्चा करून झाल्या आणि त्याच्यावरती मतदान झालं की मग सगळ्यात शेवटचा टप्पा येतो ते म्हणजे तिसरं वाचन. यामध्ये विधेयकामध्ये कोणतीही दुरुस्ती सुचवली जात नाही किंवा यामध्ये कोणतीही चर्चा केली जात नाही. यामध्ये एकच मांडलं जातं ते म्हणजे आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जे विधेयक चर्चेलं आहे ते पारित केलं जावं किंवा नाही एवढा प्रश्न किंवा अशा स्वरूपाचा सूचना गृहामध्ये मांडली जाते आणि त्याच्यावरती मतदान घेतलं जातं. मग जर समजा बहुमताने ती सूचना पारित झाली तर ते विधेयक पारित झालं असं समजलं जातं. जर बहुमत जर मिळालं नाही तर ते विधेयक पारित झालं नाही असं म्हणू शकतो. तर लक्षात आलं. अशा पद्धतीनं कोणतंही विधेयक या 3 टप्प्यातून जातं. पहिल्या वाचनामध्ये फक्त त्या विधेयकाची ओळख आणि त्याचे उद्देश सभागृहामध्ये सांगितले जातात आणि त्याबद्दल साधारण चर्चा होते. दुसरं वाचन मात्र सविस्तर असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक कलमाबद्दल चर्चा केली जाते आणि प्रत्येक कलमावरती मतदान घेतलं जातं. आणि तिसऱ्या वाचनामध्ये फक्त हे विधेयक आता मंजूर केलं जावं किंवा नाही यावरतीच मतदान घेतलं जातं. आणि जर बहुमताने ते बहुमत त्या विधेयकाला मिळालं तर ते पारित होतं, नाहीतर मग ते पारित होत नाही. तर अशा पद्धतीनं कोणत्याही गृहामध्ये विधेयक पारित होतं. आता या पद्धतीनं या 3 टप्प्यातून विधेयक गेल्यानंतर त्या गृहाने ते विधेयक पारित केलं असं समजलं जातं. मग आता एका गृहाने केल्यानंतर ते दुसऱ्या गृहाकडे पाठवलं जातं. तर मग यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा दुसऱ्या गृहाकडे हे विधेयक पाठवलं जातं तेव्हा दुसऱ्या गृहामध्ये देखील हे 3 टप्पे घडून येतात. पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन. जसं आपण आता 3 टप्पे पाहिले तेच टप्पे दुसऱ्या गृहामध्ये देखील सेम दिसून येतात. मग या 3 टप्प्यातून ते विधेयक पारित होत असतं आणि दोन्ही गृहाने अशा रीतीने विधेयक पारित केल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जातं आणि मग राष्ट्रपती त्यावरती स्वाक्षरी जर राष्ट्रपतींनी केली तर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. तर अशा पद्धतीनं एखादं विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होतं. परंतु आता लक्षात घ्या की जेव्हा एका गृहामधून ते विधेयक दुसऱ्या गृहामध्ये पाठवलं जातं तेव्हा दुसरं गृह काय करतं, म्हणजे ते विधेयक लगेच चर्चेला घेतं, ते नाकारतं किंवा काय. तर लक्षात घ्या की जेव्हा विधेयक एका गृहाकडून दुसऱ्या गृहाकडे पाठवलं जातं तेव्हा साधारण विधेयकाच्या बाबतीत काय होतं बघा.
साधारण विधेयकाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या गृहाकडे 4 ऑप्शन असतात. एक, ते जसंच्या तसं स्वीकारू शकतात आणि त्याच्यावरती 3 टप्प्यामधून मतदान घेऊ शकतात. आपण जे आता चर्चेला घेतले की पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन, तर या 3 टप्प्यातून ते विधेयक पारित करू शकतं किंवा ते विधेयक सपशेल नाकारू शकतं. लक्षात आलं? दुसरा ऑप्शन काय होऊ शकतो की पहिल्या गृहाने दुसऱ्या गृहाकडे जर विधेयक पाठवलं तर दुसरं गृह ते सपशेलपणे नाकारू शकतं. तिसरा ऑप्शन असाही असू शकतो की दुसरं गृह त्यामध्ये काही दुरुस्ती सुचवू शकतो. म्हणजे ते विधेयक जसंच्या तसं मान्य न करता त्या विधेयकामधल्या एखाद्या तरतुदीमध्ये किंवा त्यातल्या एखाद्या भागामध्ये दुरुस्ती सांगू शकतं आणि अशी दुरुस्ती सुचवून ते विधेयक पुन्हा पहिल्या गृहाकडे पाठवलं जातं. आता मग पहिलं गृह जे आहे ते ही सुचवलेली दुरुस्ती एकतर मान्य करू शकतं किंवा ती नाकारू शकतं. जर ती दुरुस्ती मान्य केली तर मग प्रश्न नाही, मग ते विधेयक पारित झालं. परंतु जर समजा सुचवलेली दुरुस्ती पहिल्या गृहानं मान्यच केली नाही तर मात्र वाद निर्माण होतो. आणि आपण म्हटलंय की जेव्हा दोन्ही गृहामध्ये वाद निर्माण होतो विधेयकाच्या बाबतीत तेव्हा तिथे राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात. लक्षात आलं? तर हा तिसरा ऑप्शन आहे. आणि चौथा ऑप्शन असा आहे की पहिल्या गृहाने दुसऱ्या गृहाकडे विधेयक पाठवल्यानंतर ते गृह त्याच्यावरती काहीच कृती करत नाही, म्हणजे बाजूला ठेवून देतं. एक त्याला मान्यताही देत नाही, ते नाकारहीतही नाही किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून परतही पाठवत नाही, तर त्याच्यावरती काहीच कृती करत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर काहीच कृती जर दुसऱ्या गृहाने केली नाही तर 6 महिन्यानंतर राष्ट्रपती त्याच्या ठिकाणी तेढ निर्माण झाली असं घोषित करून संयुक्त बैठक बोलावू शकतात. तर अशा पद्धतीनं जेव्हा साधारण विधेयकाच्या बाबतीत एक गृह विधेयक पारित करून ते दुसऱ्या गृहाकडे संमतीसाठी पाठवतं तेव्हा त्या दुसऱ्या गृहाकडे हे 4 ऑप्शन असतात. एक तर थेट त्याला मान्यता देणं, दुसरं ते सपशेल नाकारणं, तिसरं त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवून ते परत पाठवणं, चौथं त्याच्यावरती काहीच कृती न करणं. यातला पहिला पर्याय स्वीकारला तर मग प्रश्नच राहत नाही, लगेच विधेयक पारित होतं. दुसरा पर्याय जो अमान्य करणं हा आहे. तर जेव्हा एखादं विधेयक एखाद्या गृहाने अमान्य केलं जातं किंवा ते नाकारलं जातं तेव्हा राष्ट्रपती त्यामध्ये संयुक्त बैठक घेऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे दुरुस्ती सुचवणं. जर दुसऱ्या गृहानं त्यामध्ये दुरुस्ती सुचवली आणि ती पहिल्या गृहाला मान्य झाली नाही तर राष्ट्रपती संयुक्त बैठक घेऊ शकतात. परंतु जर सुचवलेली दुरुस्ती जर पहिल्या गृहाला मान्य झाली तर मात्र मग प्रश्न सुटतो आणि ते विधेयक पारित होतं केलेल्या दुरुस्तीनुसार. आणि चौथा ऑप्शन जर काहीच कृती केली नाही तर 6 महिन्यानंतर डेडलॉक झाला किंवा त्या ठिकाणी तेढ निर्माण झाला असं घोषित करून राष्ट्रपती संयुक्त बैठक घेऊ शकतात. तर अशा पद्धतीनं साधारण विधेयक जे आहे ते संसदेच्या दोन्ही गृहामध्ये पारित होतं. लक्षात आलं? साधारण विधेयकाची जी प्रक्रिया आहे ती लक्षात आली. मग आता दुसऱ्या प्रकारचं विधेयक आपण लक्षात घेऊयात, ते म्हणजे धनविधेयक. या धनविधेयकाच्या बाबतीमध्ये थोडी वेगळी प्रक्रिया आहे. आता पहिल्यांदा धनविधेयक कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या. तर मी सांगितलं की धनविधेयक म्हणजे मनी बिल हे आर्थिक बाबींच्या तरतुदी असणारं विधेयक असतं की ज्यामध्ये कलम 110 मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की देशामधील कर रचनेच्या संबंधित जर तरतूद असेल तर त्याला धनविधेयक म्हणू शकतो. किंवा देश जो काही कर्ज घेतो किंवा कर्ज देतो तर या कर्जाविषयी जर तरतूद असेल तरी त्याला आपण धनविधेयक म्हणू शकतो. किंवा आपल्या देशाचे 3 प्रकारचे निधी असतात, संचित निधी, आकस्मिक निधी आणि सार्वजनिक निधी. तर या निधीमध्ये एक रक्कम जमा करणं किंवा त्या निधीतून रक्कम काढणं, खर्च करणं याबाबत तरतुदी करणारं विधेयक असेल तर ते विधेयक देखील धनविधेयक मानलं जातं. तर अशा पद्धतीनं आर्थिक बाबीशी, त्याही महत्त्वाच्या आर्थिक बाबीशी संबंधित असणाऱ्या विधेयकाला धनविधेयक म्हटलं जातं. आणि या धनविधेयकाच्या बाबतीत थोडी वेगळी प्रक्रिया आपल्या घटनेमध्ये दिलेली आहे. मी मगाशी सांगितलं की धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला अधिकार नाही. कारण का? तर धनविधेयक हे फक्त लोकसभेतच मांडलं जातं आणि तेही राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीने मांडता येतं. राज्यसभेमध्ये धनविधेयक मांडता येत नाही. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे धनविधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतो.
खाजगी सदस्याला हे मनी बिल मांडता येत नाही. आता लोकसभेमध्ये धनविधेयक मांडल्यानंतर त्या लोकसभेने ते विधेयक पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवलं जातं. परंतु राज्यसभेला या बाबतीमध्ये जे आपण मगाशी म्हटलं 4 पर्याय राज्यसभेला असतात, तर त्यापैकी पर्याय नसतात. म्हणजे राज्यसभा धनविधेयकाच्या बाबत त्याला कोणताही अधिकार नाही. म्हणजे धनविधेयकाला मान्यता देणं किंवा धनविधेयकावरती मतदान करणं हे अधिकार राज्यसभेला नाहीत. राज्यसभा फार तर त्याच्यावरती फक्त चर्चा करते आणि चर्चेनुसार तिला जर काही त्या धनविधेयकामध्ये दुरुस्त्या आवश्यक वाटल्या तर त्यांची शिफारस करू शकते लोकसभेकडे. परंतु लोकसभेला त्या दुरुस्त्या स्वीकारणं बंधनकारक नाहीये. लोकसभा त्या दुरुस्त्या नाकारू देखील शकते. आणि अशा पद्धतीनं 14 दिवसांच्या आत राज्यसभेने त्या विधेयकावरती विचार करून आपल्या काही शिफारशी असतील तर त्या शिफारशी सुचवून लोकसभेकडे ते धनविधेयक परत पाठवणं आवश्यक असतं. या 14 दिवसामध्ये जर राज्यसभेने त्यावरती काहीच कृती केली नाही तर मात्र लोकसभेने ते विधेयक पारित केलं असं समजून ते राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठवलं जातं. तर अशा पद्धतीनं धनविधेयकाच्या बाबतीत थोडी वेगळी प्रक्रिया आपल्या घटनेमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये राज्यसभेला मतदानाचा अधिकार दिलेला नाही. तर अशा पद्धतीनं हे धनविधेयक आपल्या संसदेमध्ये पारित केलं जातं. त्यानंतर मग पुढचा विधेयकाचा प्रकार लक्षात घेऊयात, तो म्हणजे वित्त विधेयक. आता मी मगाशी सांगितलं की वित्त विधेयकामध्ये 2 प्रकार आहेत. त्यामधलं वित्त विधेयक प्रकार 1 जे असतं ते काय असतं लक्षात घ्या. तर धनविधेयकामध्ये ज्या बाबी आहेत, आर्थिक बाबी आहेत, त्या बाबी प्लस सर्वसाधारण बाबी म्हणजे आर्थिक बाबी सोडून इतर सर्वसाधारण विषयाशी संबंधित देखील तरतुदी ज्या कायद्यामध्ये असतात किंवा ज्या विधेयकामध्ये असतात त्याला वित्त विधेयक प्रकार 1 असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं, आर्थिक बाबी असतील तर त्याला धनविधेयक म्हणतो. आर्थिक बाबी आणि सर्वसाधारण बाबी या दोन्हीही जर मिक्स असतील तर त्याला आपण वित्त विधेयक प्रकार 1 असं म्हणू शकतो. तर हे वित्त विधेयक प्रकार 1 असतं ते देखील फक्त लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेमध्ये ते मांडता येत नाही. एवढा जर फरक सोडला तर बाकी सगळाच्या सगळा तो कायदा करण्याची जी प्रक्रिया आहे ती साधारण विधेयकासारखी आहे. म्हणजे या वित्त विधेयक प्रकार 1 या बाबतीमध्ये हे विधेयक फक्त लोकसभेत मांडलं जातं, परंतु पारित करण्याची जी प्रक्रिया आहे ती साधारण विधेयकासारखी आहे. म्हणजे लोकसभेमध्ये ते 3 टप्प्यातून जाईल, पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, आणि त्यानंतर लोकसभेने ते विधेयक मान्य केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवलं जाईल. इथे मात्र राज्यसभेला अधिकार आहे. इथे राज्यसभा ते विधेयक जसेच्या तसं स्वीकारू शकते किंवा ते जसेच्या तसं नाकारू शकते किंवा त्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवून ते पुन्हा लोकसभेकडे पाठवू शकते किंवा सगळ्यात शेवटी म्हणजे ते काहीच त्याच्यावरती कृती करणार नाही. तर हे 4च्या 4 ऑप्शन राज्यसभेला या वित्त विधेयक प्रकार 1च्या बाबतीत उपलब्ध असतात. यापैकी एक पर्याय कोणताही ती निवडू शकते. जर राज्यसभेने वित्त विधेयक 1 हे जसे तसं स्वीकारलं तर ते विधेयक पारित होतं. परंतु जर त्याने ते अमान्य केलं किंवा ते लोकसभेकडे परत पाठवलं आणि लोकसभेला त्या दुरुस्त्या मान्य नसतील किंवा ते विधेयकावरती काहीच कृती केली नाही 6 महिन्यापर्यंत, तर या बाबतीमध्ये मात्र तेढ निर्माण होतो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. आणि अशा परिस्थितीत संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे. मग राष्ट्रपती या बाबतीत संयुक्त बैठक बोलावू शकतात आणि लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीने या विधेयकावरती निर्णय घेतला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे वित्त विधेयक 1 जे आहे प्रकारचं ते संसदेमध्ये पारित केलं जातं. त्यानंतर मग वित्त विधेयक प्रकार 2 लक्षात घ्या. तर हे विधेयक जे असतं ते काय आहे तर कलम 110 मध्ये धनविधेयक कशाला म्हणायचं याची जी व्याख्या दिली त्यामधल्या बाबी सोडून इतर दुय्यम आर्थिक बाबी ज्या विधेयकामध्ये समाविष्ट असतील त्याला वित्त विधेयक प्रकार 2 म्हटलं जातं. आणि हे विधेयक हे साधारण विधेयकासारखंच असतं. म्हणजे ते लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही मांडता येतं. त्यानंतर ते पारित केल्यानंतर दुसऱ्या ग्राहकाकडे जेव्हा ते पाठवलं जातं तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध असतात. जसं ते स्वीकारणं, त्याला नाकारणं, त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं किंवा त्याच्यावरती काहीच कृती न करणं. म्हणजे
जर आर्थिक बाबी सोडल्या तर सगळ्या बाबतीमध्ये हे विधेयक जसेच्या तसं सर्वसाधारण विधेयकाला सारखंच असतं आणि सर्वसाधारण विधेयकाच्या बाबत जी प्रक्रिया अवलंबली जाते तीच प्रक्रिया वित्त विधेयक प्रकार 2 साठी वापरली जाते. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे वित्त विधेयक प्रकार 1 आणि विधेयक 2 हे जे आहेत ते संसदेमध्ये पारित केले जातात. आता शेवटचा विधेयकाचा प्रकार आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. आता घटना दुरुस्ती विधेयक हे एकमेव असं विधेयक आहे की ज्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरचं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे काय तर हे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही गृहामध्ये मांडता येतं. तसंच त्या दोन्ही गृहांनी ते स्वतंत्रपणे मंजूर करणं आवश्यक असतं. म्हणजे दोन्ही गृहामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद देण्यात आलेली नाही. म्हणजे त्या दोन्ही गृहामध्ये जर वाद निर्माण झाला तर ते विधेयक पारित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला माहित असेल की जीएसटीचं जे विधेयक होतं ते लोकसभेमध्ये जरी पारित झालं तर राज्यसभेमध्ये पारित होत नव्हतं. तिथे बीजेपी गव्हर्नमेंटचं बहुमत नव्हतं, त्याच्यामुळे राज्यसभेमध्ये ते विधेयक पारित होत नव्हतं आणि त्याच्यामुळे जीएसटीचं विधेयक अडकून पडलं होतं. तर त्यावेळी मग मोदींनी विरोधी पक्षांची चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवून राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या काही अटी मान्य केल्या आणि मग त्यानुसार या घटना दुरुस्ती विधेयक जे होतं जीएसटीचं त्यामध्ये मग काही दुरुस्त्या केल्या आणि मग विरोधी पक्षांनी त्याला राज्यसभेमध्ये मान्यता दिली आणि मगच राज्यसभेमध्ये ते पारित झालं. म्हणजे काय तर या घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला लोकसभे इतकंच स्थान देण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आणखी एक छोटासा फरक इथे लक्षात ठेवायचा ते म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक जेव्हा दोन्ही गृहांनी स्वतंत्रपणे मंजूर केलं जातं तेव्हा ते राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीला या घटना दुरुस्ती विधेयकावरती स्वाक्षरी देणं बंधनकारक आहे. आणि हे 24व्या घटना दुरुस्तीनं अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे राष्ट्रपती बाकीच्या विधेयकाच्या बाबतीत त्याला मान्यता देऊ शकतो किंवा ते विधेयक नाकारू शकतो. तर या घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत मात्र राष्ट्रपतीला असं करता येत नाही. म्हणजे राष्ट्रपतीला मान्यता कंपल्सरी त्याला द्यावीच लागते. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवलं की राष्ट्रपतीने त्यावर सही करणं हे राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. इतर विधेयकांच्या बाबतीत असं बंधन त्याच्यावरती नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण कायदेविषयक प्रक्रियेचा अभ्यास केला की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची विधेयके आपल्या संसदेमध्ये कशा पद्धतीनं पारित होतात ते आपण पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये साधारण विधेयक, धन विधेयक यांच्यामध्ये काय फरक आहे आणि त्यांच्यासाठी पारित करण्यासाठी कशी प्रक्रिया वापरली जाते, राज्यसभेचे काय अधिकार आहेत त्यांच्या बाबतीत, तर या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण घटना दुरुस्ती विधेयकाबाबतची ही माहिती घेतली.